शालेय स्तरावर संच मान्यतेबाबत चुकीच्या निकषामुळे माध्यमिक शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय। त्यातच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बाबतीतही संच मान्यतेचे अव्यवहार्य नियम लादल्यानं कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। नव्या संच मान्यता नियमामुळे जिल्ह्यातील सुमारे 300 तर राज्यातील तब्बल 12,000 शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर येणार आहे। त्यामुळे या संच मान्यता निकषाविरोधात कोल्हापूरसह 5 जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी दंड थोपटलेत। शिक्षण संचालक कार्यालयाकडून 28 मे 2026 रोजी कनिष्ठ महाविद्यालय संच मान्यतेचे नियम जाहीर करण्यात आलेत। त्यातील निकषांमुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थाच डळमळीत होण्याची शक्यता आहे। तसंच या संच मान्यता निकषामुळे जिल्ह्यातील 300 शिक्षक, 5 जिल्ह्यातील 2,000हून अधिक शिक्षक तर राज्यातील तब्बल 12,000 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर येणार आहे। त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न जटिल बनणार असून या शिक्षकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनणार आहे। त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलाय। याबाबत आंदोलनाचं रणशिंग फुंकल्याशिवाय पर्याय नाही असं सांगत 5 जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक सोमवारी दुपारी 3 वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन आणि संच मान्यता निकषाच्या आदेशाची होळी करणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विजय मेटकरी यांनी दिली। या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी उद्या शिक्षण उपसंचालक कार्यालय हत्तीमल कोल्हापूर येथे 5 जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने जमून जी काय अन्यायकारक काळा ड्राफ्ट किंवा संच मान्यता जी आहे याची आम्ही सामूहिक होळी करून शासनाचा जाहीर निषेध करणार आहोत। आणि ह्या जाहीर निषेधानंतर प्रचलित किंवा पूर्वीप्रमाणे जी काय 50 वर्ष झाले चालू आलेली जर संच मान्यता शासनानं केली नाही तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही आत्मदहनासारखं आंदोलन सुद्धा करायला आम्ही कमी करणार नाही। कारण हा आमच्या शिक्षकांच्या अस्तित्वाचा, शिक्षकांच्या कुटुंबाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे।